महाराष्ट्राचा आधारवड उन्मळून पडला. मलाही कुठेतरी घातपात झालाय असंच वाटतं. जेव्हा एक जरी ठिणगी पडली असती तर संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी ठिणगीने होरपळून निघाला असता. भास्कर जाधव. ज्या दिवशी बारामतीमध्ये अजितदादांची दुर्घटना घडली त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र बारामतीकडे लोटला होता. लोकांच्या मनात अजितदादांच्या अपघाताबाबत तीव्र संशय होता. ही दुर्घटना घडली की घडवली गेली अशी चीड आणि संशय प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला. शरद पवार हे अत्यंत अनुभवी नेते आहेत आणि कोणत्या वेळी कोणते विधान करायचे याचे त्यांना अचूक ज्ञान आहे. ज्यावेळी त्यांनी हा घातपात नाही तर अपघात आहे असे सांगितले तेव्हा त्यांची ती छबी आणि परिस्थिती अत्यंत गंभीर होती. जर त्या दिवशी बारामतीमध्ये दादांच्या मृत्यूबाबत घातपाताची एक जरी ठिणगी पडली असे तर संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिणगीने होरपळून निघाला असता. हा वणवा एवढा मोठा असता, सरकारने कितीही ताकद लावली असती तरी परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे कोणालाही शक्य झाले नसते असे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी म्हटले. अजितदादांच्या शोकप्रस्तावावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले, रोहित पवार घातपाताचा संशय व्यक्त करत असताना शरद पवार यांनी मात्र अपघात म्हणत होते. यावर जाधव यांनी स्पष्ट केले की पवारांचे हे विधान विसंगत नव्हते. उलट त्यावेळची स्फोटक परिस्थिती शांत करण्यासाठी आणि राज्याला मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठी शरद पवारांनी केलेले ते अत्यंत योग्य विधान होते. अध्यक्ष महोदय, खरं तर माझा हा भाषणाचा शेवटचा मुद्दा होता, परंतु हातामध्ये कागद घेऊन बोलणं माझी अडचण होते म्हणून तो ओघाने मी आला म्हणून सांगतो की आज मुख्यमंत्री महोदय, मी आज तुमची मुलाखत वाचली, रोज वाचतोय. CBI मार्फत चौकशी करा, CID मार्फत चौकशी करा, DCGA मार्फत चौकशी करा, काय कशी चौकशी करा ती करा, पण महाराष्ट्राच्या मनामध्ये संशय आहे. महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाच्या जनतेला दादांचा अपघात झाला हे मन मानायला तयार नाही, तुमचंही मानायला तयार नाही आणि माझंही मानायला तयार नाही. कुठेतरी घातपात झालाय असंच वाटतं. काय झालं काय नाही झालं चौकशी अंती बाहेर येईल. इथं आमचे सदस्य रोहित पवार त्या संदर्भामध्ये भांडतायत. अध्यक्ष महोदय, दादा म्हणजे एक संपूर्ण महाराष्ट्राचा आधारवड होता. प्रत्येकाला दादा म्हणजे एक आधार वाटत होता. तो पक्ष कुठला आहे, ती जात कुठली आहे, तो धर्म कुठला आहे, तो पंथ कुठला आहे, त्यांच्या बाजूचा आहे की त्यांच्या विरोधात आहे, त्यांच्यावर आरोप केला की त्यांच्यावर टीका केली, त्यांना दोष दिला की काय केलं, याचा विचार न करता काम जर करून घ्यायचं असेल तर दादांच्या दालनात जावं. अशा पद्धतीचा विचार आणि सर्वसामान्य माणसाला, गरजू माणसाला आधार वाटणारा आधारवड म्हणजे अजितदादा होता. आज हा महाराष्ट्राचा आधारवड कोसळून पडला. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.